एकनाथ शिंदेच्या सख्ख्या भावाच्या रिसॉर्टमध्ये सापडला 145 कोटींचे ड्रग्ज. सुषमा अंधारे यांनी पुरावे दाखवून शिंदेंची दाढी गुरवाळली. सोशल मीडियावर लोक म्हणायला लागली, ही एकनाथ सेना आहे की ड्रग्ज सेना आहे. म्हणूनच एवढा पैसा आहे शिंदेकडे. महाराष्ट्रात चर्चा आहे की ड्रग्ज प्रकरणाची चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदेंचे मंत्रिपद काढून घ्या. शिंदेच्या भावाला अटक करा. शिंदेंचं सगळं बाहेर काढलं. व्हिडिओ पूर्ण बघा. एकनाथ शिंदे यांचा राजीनामा झाला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी बाजूला राहावं, एकदा तपास होऊ द्यावा. प्रकाश शिंदे जर निर्दोष असतील तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री कशाला, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. देवेंद्रजी, तुमचं मन मोठे आहे ना, तुम्ही बाजूला व्हा. आमचा भाऊ निर्दोष झाला ना की आमच्या भावाला परत मुख्यमंत्री करा. सुषमा अंधारे पुष्पगुच्छ घेऊन तिथे यायला तयार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित ड्रग रॅकेटवर मी बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वेळखा पडलेला आहे. MD नावाचं जे ड्रग आहे, जो अंमली पदार्थ आहे, तो गावोगावी पसरतोय आणि गावोगावी तयार केला जातोय. याला विधानसभेमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की ड्रग्सचा वेळखा महाराष्ट्राला पडलेला आहे. एकनाथ शिंदेचा भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे हा या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अडकला असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला अजून अटक केलेली नाही. पोलिसांनी त्याची चौकशी केलेली नाही. त्याला अटक करू नये म्हणून पोलीस दबावाखाली आहे असाही आरोप होतोय. परंतु प्रकाश शिंदे जर या अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकलेला असेल, त्याचा जर संबंध असेल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर राहू शकत नाहीत. हे लक्षात घ्या. दूर राहू शकत नाहीत. आपला सख्खा भाऊ जो माजी नगरसेवक आहे, तो या ड्रग्ज प्रकरणामध्ये असेल तर शिंदे त्याला सोडवण्याचा प्रयत्न कशावरून करणार नाही की शिंदेंच्या कार्यालयातला, म्हणजे डेप्युटी CMच्या उपमुख्यमंत्र्याचा कार्यालयातला एक सचिव हा पोलीस आयुक्तांना फोन करतोय आणि या प्रकरणातल्या आरोपींना, विशेषतः प्रकाश शिंदेंना बाजूला ठेवा, त्यांना हात लावू नका असं सांगण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ शिंदेंच्या कार्यालयातून हे ड्रग प्रकरण दडपण्यासाठी दबाव येतोय, असा हा गंभीर आरोप आहे. शिंदे अडचणीत आलेले आहेत, यामध्ये काही शंका नाहीये. पाहूया आपण नेमकं काय झालेलं आहे, नेमका काय प्रकरण आहे, तपशील काय हे पाहूया. मी तुम्हाला कहाणी सांगतो तपशीलवार. मुंबई पोलीसच्या लक्षात घ्या, सातारा पोलीसने नव्हे, कारण हे सातारा जिल्ह्यातलं प्रकरण आहे. सातारा पोलीसच्या अखत्यारीत होतं, पण मुंबई पोलीसच्या क्राईम ब्रँचने सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावी धाक टाकली आणि जवळजवळ 45 किलो अंमली पदार्थ ड्रग MD नावाचा हा जप्त केला. सावरी गावाजवळ ही धाड टाकलेली आहे. आणि हे गाव कुठे आहे? हे गाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावाच्या बाजूलाच आहे, हे लक्षात घ्या. अगदी बाजूला लागून आहे हे गाव आणि या गावावर मुंबई पोलीसच्या क्राईम ब्रँचने धाड टाकलेली आहे. तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल मला वाटतं. सातारा पोलिसांना बाजूला ठेवून मुंबई क्राईम ब्रँचने ही धाड टाकलेली आहे. मुंबई क्राईम ब्रँच ही थेट गृहमंत्र्यांना रिपोर्ट करते. त्यामुळे ही धाड पडली तेव्हा याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असणारच, 100% असणार. आता गंमत पहा की मुंबई पोलीस क्राईम ब्रँच या अंमली पदार्थांपर्यंत कशी पोहोचली. विशाल मोरे नावाच्या एका तरुणाला मुंबई क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं. हा तरुण कोण आहे? बघा, हा तरुण अजित पवारांच्या विद्यार्थी शाखेचा पदाधिकारी आहे. या विशाल मोरेला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून सावरी गावातल्या या अंमली पदार्थांच्या अड्ड्याची माहिती मिळाली. हा अड्डा कुठे आहे? हा अड्डा आहे सावरी गावामध्ये, एका रिसॉर्टच्या अगदी जवळ. 1-1.5 किलोमीटरवर हे रिसॉर्ट आहे. त्याचं नाव आहे हॉटेल तेजयश. हॉटेल तेजयश हे ज्या भूखंडावर उभा आहे, त्या भूखंडाचा 7/12 हा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या नावे आहे. हे हॉटेल तेजस आहे आणि हॉटेल तेजसचे मालक कोण आहेत? तर एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक ठाणे, हे हॉटेल तेजसचे मालक आहेत. हे लक्षात घ्या. आता प्रकाश शिंदे यांचं म्हणणं आहे की हॉटेल तेजसशी आपला काही संबंध नाही, पण ते खरं नाही. याचं कारण हॉटेल तेजसच्या जमिनीचा 7/12 हा एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे यांच्या नावे आहे. प्रकाश शिंदे यांचं म्हणणं आहे की आपण रणजित शिंदे नावाच्या माणसाला हे जे हॉटेल आहे, जे रिसॉर्ट आहे तेजयश, ते चालवायला दिलेलं आहे. आता रणजित शिंदे कोण आहेत? तर रणजित शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत. याहीपेक्षा गंभीर आरोप असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातले एक सचिव पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून प्रकाश शिंदे, एकनाथ शिंदेच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा गंभीर आरोप होऊनही एकनाथ शिंदे अजून मुक गिळून गप्प बसलेले आहेत. एकनाथ शिंदेचा एकही सहकारी प्रकाश शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांचं समर्थन करायला पुढे आलेलं नाहीये.
कारण या सहकाऱ्यांना सुद्धा कळतंय की जर प्रकाश शिंदे यांचे ड्रग माफियाशी असलेले संबंध पोलिसांनी पकडले, प्रकाश शिंदे यांना ताब्यात घेतलं, प्रकाश शिंदे यांची चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात. जर त्यांचा छोट्या प्रमाणावर का होईना ड्रग माफियाशी संबंध असेल तर त्यांनी ताबडतोबीने राजीनामा द्यायला हवा. ड्रग माफियाशी संबंध असलेला अशा प्रकारचा राजकारणी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पदावर असता कामा नये. प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेच्या भावाला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाचा वापर होतोय असा आरोप झालेला आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे MD ड्रग जे रॅकेट आहे ते महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. गावोगावात याचे कारखाने तयार झालेले आहेत. हा जो अंमली पदार्थ आहे MD नावाचा, MD ड्रग हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कुठेही मिळतोय आणि तो तरुण पिढीला बर्बाद करतोय, हे लक्षात घ्या. तरुण पिढीला बर्बाद करणारा अंमली पदार्थ जर उपमुख्यमंत्र्यांचा भाऊ तयार करत असेल किंवा तयार करणाऱ्या कारखान्याशी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचा संबंध असेल तर मला असं वाटतं की कितीही दबाव आला तरी पोलिसांनी आपला तपास मागे घेता कामा नये. पोलिसांनी पहिली गोष्ट केली पाहिजे, प्रकाश शिंदेंना ताब्यात घेतलं पाहिजे. त्यानंतर गरज पडली तर पोलिसांनी एकनाथ शिंदे यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावलं पाहिजे. या ड्रग माफियाशी प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे? प्रकाश शिंदेंच्या व्यवहाराशी एकनाथ शिंदेचा काय संबंध की एकनाथ शिंदे असं म्हणणार आहे, माझा प्रकाश शिंदेशी काही संबंध नाहीये. 2017च्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रकाश शिंदेंना आपल्या भावाला एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेचं तिकीट दिलं होतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा भावाशी असलेले संबंध एकनाथ शिंदे नाकारू शकत नाहीत. सरकारमध्ये ड्रग्ज माफिया घुसलेला आहे असं यावरून दिसतं आहे. एकनाथ शिंदेचा या ड्रग माफियाशी संबंध आहे असं सिद्ध झालं तर एक वेळ त्यांनाही बेड्या पडल्या तरी हरकत नाही. प्रकाश शिंदेंना तर ताबडतोबीने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हायला हवी. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दडपलं जाणार नाही याची काळजी मीडियाने घ्यायला हवी आणि आपण नागरिक म्हणूनही घ्यायला हवी, कारण हे प्रकरण दडपलं जाण्याची शक्यता खूप आहे. दडपायला सुरुवात झालेलीच आहे. शिंदे अस्वस्थ आहे. महानगरपालिका निवडणूक आधी या प्रकरणाचे तपशील बाहेर येऊ नयेत असा एकनाथ शिंदेचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद.